नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान हा भेळ खाऊन टम झालेला असतो. तो म्हणतो, संयमीताई, अगं पोट फार जड झालंय, उठता पण येत नाहीये. तर पार्थ आणि कियान तिथे येतात आणि म्हणतात, चल ईशान, आता आम्ही इथून कटतो बर का. ईशान म्हणतो, प्लीज यार, एवढा पसारा उरकून जा ना. संयमी ईशानवरती ओरडते आणि म्हणते की, ईशान, अरे ते आपले गेस्ट आहेत ना, तू त्यांनाच कुठे सांगतोय पसारा आवरायला. पुढे ती कियान आणि पार्थला म्हणते की, तुम्ही दोघ जण जा, आम्ही आहोत ना, आम्ही आवरू. असं म्हटल्यावरती पार्थ म्हणतो, चल ईशान, आता आम्ही जातो. ईशान म्हणतो, हो, आपण उद्या खेळायला भेटूया. पुढे पार्थ आणि कियान निघून गेल्यानंतर ईशान मोठ्याने ढेकर देतो. इरा येते आणि म्हणते की, ईशान, काय घाणेरडा ढेकर देतोस रे, चल उठ आणि तो पसारावर. ईशान म्हणतो की, इरा प्लीज तू आवर ना. इरा म्हणते, अजिबात नाही, मी किचन मधला सगळा पसारा आवरलाय. ईशान म्हणतो की, किचन मध्ये काहीच नव्हतं, प्लीज यार, मला झोप येते, तू आवर ना. इरा म्हणते की, ताई, याला सांग बर का आवरायला, मी जाते झोपायला. असं म्हणत इरा तिथून जाते. पुढे ईशान हा संयमीकडे पाहतो आणि म्हणतो, ताई प्लीज तू पसारा आवर ना. संयमी म्हणते की, हे बघ, पार्टी तू ऑर्गनाईज केली होती ना, मग पसारा पण तूच आवरायचा. चल, मी पण जाते झोपायला, गुड नाईट. असं म्हणत संयमी पण तिथून जाते. पुढे आतमध्ये इरा ही संयमीला म्हणते की, ताई, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. संयमी म्हणते की, बोल ना बाळा, काय बोलायचंय. इरा म्हणते की, आज माऊ आतमध्ये अडकली होती, कारण की मीच बाहेरून कडी लावली होती. संयमी म्हणते, व्हॉट, अगं इरू, तू असं का केलंस बाळा. इरा म्हणते की, अगं ताई, मला इथून जायचं नव्हतं आणि आजोबांना न सांगता तर अजिबात जायचं नव्हतं. प्लीज तू त्यांना जे काही कॅफे बद्दल आहे ना ते खरं सांगून टाक ना. संयमी म्हणते, अगं इरू, प्रॉब्लेम काय आहे, पण सगळं सुरळीत चाललेलं आहे ना, त्यांना जर कळालं तर त्यांना नाही आवडणार. इरा म्हणते, आणि मी त्यांच्याशी खोटं बोललेलं सुद्धा त्यांना नाही आवडणार, आणि इथून पुढे मी आता अजिबात खोटं बोलणार नाही. तर इकडे ईशान हा पसारा न आवरता झोपून गेलेला असतो. थोड्या वेळात तिथे अशोक मामा येतात आणि त्याच्याकडे पाहून प्रेमाने हसतात. दिवसभरात जे काही घडलं, तो क्रिकेट खेळला, त्यानंतर जिंकला, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं, ते आठवून ते त्याच्या डोक्यावरती कौतुकाने हात फिरवतात. पुढे अशोक मामा सगळा पसारा आवरतात आणि आतमध्ये जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ईशान हा क्रिकेट खेळत असतो. तो पहिल्याच बॉलवरती आउट होतो. पार्थ म्हणतो, काय हिरो, आज पण पहिल्याच बॉलवरती आउट झालास का. ईशान म्हणतो, कसं आहे ना, मला असं तिघासंवाद खेळता येत नाही, मला असा क्राऊड लागतो, मला ना लोकांची गर्दी लागते, टाळ्यांचा कडकडाट लागतो, तर मग मला जोश येतो. पार्थ म्हणतो, म्हणजे तू क्रिकेटर. ईशान म्हणतो, असं काही नाही रे. पार्थ म्हणतो, असं नाही काय, अरे तू प्रो आहेस, प्रो क्रिकेट मधला. कियान म्हणतो, तू एक काम कर, तू ना क्रिकेट कोचिंग लाव, त्याच्यामुळे तुला जास्त प्रॅक्टिस पण करता येईल. पार्थ म्हणतो की, हो, मग तू मोठा क्रिकेटर होशील, फुटबॉलर होशील, आणि आम्ही लोकांना पण सांगू की आम्ही खूप मोठ्या क्रिकेटर सोबत खेळलोय. ईशानला हे ऐकल्यावरती खूप भारी वाटतं. तो लगेच कॉलर उडवतो. तर पाठीमागून तोरणी आणि सातपुते हे त्यांचं बोलणं ऐकून हसत असतात. तोरणे म्हणतात की, ती पोरं याला डोक्यावर घेतात आणि ह्याला पण ते खरं वाटतंय. सातपुते म्हणतात की, हा खोड्या काय आधी कमी करत होता का, आणि आता तर याला हिरो बनवले, काय होणार आहे याचं कुणास ठाऊक. तर इकडे इरा ही झाडाला पाणी घालत असते. ती संयमीला पाहते आणि म्हणते, ऐक ना ताई, ईशान कुठे गेलाय. संयमी म्हणते, तो खाली गेलाय. इरा म्हणते, आणि आजोबा. संयमी म्हणते की, माहित नाही. असं म्हणत संयमी आज जायला लागते. इरा तिला अडवते आणि म्हणते की, ताई थांब ना, अगं बोल ना माझ्याशी, तुला माझा राग आलाय का, बोल ना. तर संयमी म्हणते की, इरा, अगं तू काल माझ्याशी कशी बोललीस, मला नाही राग येणार का. इरा म्हणते, अगं पण मला असं सारखं सारखं खोटं बोलल्याने प्रेशर येतंय, मला त्याचा त्रास होतोय. संयमी म्हणते, मग माऊला त्रास नसेल झाला का या गोष्टीचा. तिला जेव्हा कळलं ना की तूच बाहेरून कडी लावली होती, त्यावेळेस ती काय करेल माहिती का तुला. इरा ही नकारार्थी मान हलवते. संयमी म्हणते की, ती ईशानला मला तिथून घेऊन जाईल, तुला घेऊनच जाणार नाही. इरा म्हणते, अगं पण मला तिकडे यायचंच नाहीये, मला इथेच राहायचंय. संयमी म्हणते की, अगं इरू बाळा, तुझ्याकडे ऑप्शन नाहीये, तुला तिकडे यावंच लागेल, आणि मी तुला इथे एकटीला नाही ठेवणार त्यांच्याकडे, त्यामुळे सॉरी, तुला काहीच ऑप्शन नाहीये, तुला यावंच लागेल. इरा मात्र या गोष्टीवरती नाराज होते. पुढे संयमी तिला म्हणते की, ऐक इरा, आज पण मला काम करावं लागणार आहे कॅफेमध्ये जास्त वेळ. इरा म्हणते, म्हणजे तुला आज पण उशीर होणार. संयमी म्हणते की, नाही, मी आज लवकर जाणार आहे. इरा म्हणते, म्हणजे आज पण आम्ही खोटं बोलायचं. तर संयमी म्हणते की, हे बघ, फक्त 2-3 दिवसाचाच प्रश्न आहे, 2-3 दिवसानंतर माऊ काहीतरी फिगर आउट करेल आणि आपल्याला इथून घेऊन जाईल. तर इकडे ईश्वर काका हे पेपर वाचत बसलेले असतात. उर्मिला येते आणि म्हणते की, अहो ऐका, मी जरा माहेरी जाऊन येते. ईश्वर काका लगेच हसतात आणि म्हणतात, तू माहेरी चाललीस. उर्मिला म्हणते की, हो झालं, तुम्हाला लगेच आनंद झाला नाही का. ईश्वर काका म्हणतात, नाही गोवेडी, असं कसं, तू गेल्यानंतर तुझ्या विरहात. तर उर्मिला त्यांना अडवतच म्हणते की, बाद झालं, पुरी झाली तुमची नाटकं हा, आणि लक्षात ठेवा, मी बाहेर गेल्यानंतर तुम्ही बाहेरचं अरबट सरबट खाऊ नका. शेजारी जो काही स्वयंपाक करेल तो निमूटपणे खा.
आणि अशोक भाऊजींना 1 रुपया द्यायचा नाही. त्यांच्यासोबत बसण्याचा प्लॅन तर अजिबात करायचा नाही. कधी नव्हे तर माहेरी चालले तर सुखाने जाऊ द्या मला. ईश्वर काका हसतात आणि म्हणतात, कधी नव्हे? अगं आता तर न्यू इयरला गेलती ना. उर्मिला म्हणते, म्हणजे काय म्हणताय तुम्ही, जाऊ नको का? ईश्वर काका म्हणतात, नाही नाही जा की वेडे, असं कसं जाऊ नको म्हणतेस? तेवढ्या तिथे शैफ अली ही मोबाईल दाखवत येते. उर्मिला म्हणते, अगं तुझं काय चाललंय, आम्ही तर महत्वाचं बोलतोय ना. बरं जाऊ दे, बोल काय म्हणतेस तू, परत म्हणशील की सासू बोलू देत नाही. तर शैफ अली ही ईश्वर काकांना मोबाईल दाखवत म्हणते की हे बघा ना, ही तीच मुलांची मावशी आहे ना, ती बघा ती कशा त्या माणसाच्या थोबाडीत मारतीये. तर ईश्वर काका ते मोबाईल पाहतात. तर पुढे उर्मिला सुद्धा म्हणते, पाहू पाहू. उर्मिला हातामध्ये मोबाईल घेते आणि तो व्हिडिओ पाहत म्हणते की अगं बाई, ही तर त्याच्याकडून पैसे घेतीये, का बरं घेत असेल? शैफ अली म्हणते, काहीच माहित नाहीये बाबा, मी हा व्हिडिओ जाऊन अशोक काकांना दाखवू का? तर ईश्वर काका म्हणतात, अजिबात नाही हा. आज त्याचा इंटरव्ह्यू आहे आणि तो खूप महत्वाचा आहे, त्यामुळे हे असलं काही दाखवून त्याला डिस्टर्ब करायचं नाही. तर उर्मिला म्हणते, पाहिलेत का केवढी काळजी आहे, बायकोची कधी एवढी काळजी केली का? ईश्वर काका म्हणतात, हे बघ मी मस्करी करत नाहीये, मी तुम्हा दोघींना सिरियसली सांगतोय की अजिबात त्याला असलं काही दाखवून डिस्टर्ब करू नका. त्याचा आजचा इंटरव्ह्यू त्याच्या दृष्टीने खूप अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर इकडे फुलराणी ही इरा आणि ईशानची नजर काढते. ती बसत म्हणते की बाई, पोरगं एवढं मॅच जिंकली आणि मी मात्र ते पाहिलंच नव्हते. तर इरा म्हणते, इट्स ओके फुलराणी आंटी, अगं तुझ्या हाताला लागलं होतं ना, त्याला आपण तरी काय करणार? ईशान म्हणतो, तुला माहिती का फ्लावर आंटी, अगं माझ्याला बॉल लागला होता, मी खाली पडलो, त्यानंतर परत उभा राहिलो आणि सिक्सर मारला. फुलराणी म्हणते की हो मी पाहिलं ना तुला, अरे तू ज्यावेळेस सिक्सर मारत होता ना त्यावेळेस तुझ्या आजोबांनी व्हिडिओ काढला आणि तो मला पाठवला, मी लगेच तो स्टेटस ठेवला, 30 लाईक आली मला, माहितीये का? पुढे फुलराणी ही ईशानला म्हणते, बर आज तू जे म्हणशील ना ईशान बाबा, तेच मी आज बनवणार, बोल तुला काय पाहिजे, तू आज म्हणशील ना ते सगळं होणार. ईशान म्हणतो, खरंच का? मग मला आज गुलाबजाम करून हवेत आणि पिझ्झा पॉप पण हवाय आणि मला तुझा मोबाईल पण खेळायला हवाय. तर फुलराणी म्हणते, चालेल. इरा त्याला एक फटका देत म्हणते की काय, पिझ्झा खायचंय तुला, गुलाबजाम खायचेत? अरे फुलराणी आंटीच्या हाताला लागले, आजोबा तुझ्यावरती ओरडतील. ईशान म्हणतो की नाही ओरडणार, आता आजोबा माझे लाड करतायत. फ्लावर आंटी तुला माहिती का, आजोबांनी सगळ्यांसमोर माझं कौतुक पण केलं. फुलराणी म्हणते, अगो बाई तुझं सगळ्यांसमोर कौतुक पण केलं का? पोरांनो तुम्हाला एक सांगू का, आज तागायत मामाने कोणासाठी एवढं केलं नसेल ना, ते सगळं ते तुमच्यासाठी करतायत. त्यांना जपा, त्यांचं मन कधी मोडू नका. तर इरा म्हणते की हो, आजोबा सगळ्यांवरती खूप प्रेम करतात, फक्त संयमी ताई. तर ईशान हा इराचा हात दाबतो आणि नजरेनं खुणवतो की तिला काही सांगू नको. तर फुलराणी म्हणते की काय झालं? इरा म्हणते, काही नाही, मी माझं पुस्तक आणते हा वाचायला, असं म्हणत इरा आतमध्ये निघून जाते. तर ईशान पण फुलराणीला म्हणतो की चल मी तुझा मोबाईल घेतो खेळायला, असं म्हणत ईशान पण जातो. तर इकडे संयमी ही कॅफेवरती निघालेली असते. रियांश तिला भेटतो आणि म्हणतो, हे काय आज लवकर निघालीस? संयमी म्हणते की हो, गौरीशनी जशी रिक्वेस्ट केली होती लवकर ये. रियांश म्हणतो, ओके, आणि आपला चॅम्पियन काय म्हणतोय? संयमी म्हणते, फुल लाड चालू आहेत त्याचे घरी. तर रियांश म्हणतो, काल मज्जा आली ना फार? तर संयमी म्हणते की हो, पण काल आमचा प्लॅन फसला. रियांश म्हणतो, कसला प्लॅन? तर संयमी म्हणते की काल ते मी इंटरव्ह्यूला गेले होते, मला वाटलं ते काही लवकर येणार नाही, तेवढ्यात आम्ही सटकलो असतो माऊसोबत. रियांश म्हणतो, म्हणजे तुम्ही त्यांना न सांगता जाणार होतात की काय? तू काय डोक्यावर पडलीयस का संयमी? अगं असं न सांगता कोण जातं का? संयमी म्हणते, का? तूच तर मला म्हटलास ना की न सांगता जॉब करावा लागेल. रियांश म्हणतो की हे बघ, जनरेशन गॅप असल्यावरती काही गोष्टी सांगणं हे थोडंसं ऑडच होतं, पण अगं असं न सांगता निघून जाणं म्हणजे, ते जर इंटरव्ह्यू वरून घरी आले असते आणि त्यांना घर असं खाली दिसलं असतं तर केवढा मोठा शॉक बसला असता. हे असं पळून जाणं बरोबर नाही हा. संयमी म्हणते की तू नको मला आता शिकवूस हा, उगाचच तू मला जज करू नकोस, तुला काही गोष्टी माहित नाहीये. चल जाते, आय एम गेटिंग लेट, आणि हे कोणाला सांगू नकोस, असं म्हणत संयमी तिथून जाते. रियांश म्हणतो, आता मी कोणाला सांगणार आहे? तर इकडे घरामध्ये पार्थ आणि कियान हे दोघ जण ईशानला क्रिकेट शिकवत असतात. ते त्याला उगाच चढवत असतात की तू खूप भारी खेळतोयस, तू मोठा क्रिकेटर होशील, त्यासाठीही तुला कोचिंग क्लास लावावं लागेल, तू हे मनावर घे बरं का कोचिंग क्लास लावायचं. ते जर तू लावलं ना की तू बघ किती भारी खेळतोयस ते. चल आता आम्ही जातो, आम्हाला अभ्यास करायचा आहे, असं म्हणून हे दोघ जण जातात. पुढे फुलराणी ही ईशानला बोलवते आणि म्हणते, काय चाललं होतं तुमचं हे पोरांचं? तर इरा म्हणते की ह्याला वाटतं की हा मोठा क्रिकेटर होणार आहे. तर ईशान म्हणतो की होणारच आहे मग मी, त्यासाठी मला कोचिंग क्लास लावावं लागणार आहे. फुलराणी म्हणते की आणि त्याच्यासाठी तर भरपूर पैसे लागतील, आणि ते कुठून आणायचे? ईशान म्हणतो, आजोबा आहेत ना ते देतील पैसे.
पुढारी म्हणते, पण मी काय म्हणतो, आता तू ऑलरेडी क्रिकेटर झाला आहेस ना, तू किती भारी खेळतोय, सगळीकडे तुझी चर्चा चालू आहे, तुला खूप भारी खेळता येतं, मग काय गरज आहे आपल्याला त्या कोचिंग क्लास वगैरे लावायची. ईशान म्हणतो, ते काही नाही, मला ना क्लास लावायचाच आहे, मी जर आता क्लास लावला नाही ना तर सगळेजण माझ्यावरती हसतील, मला लुजर लुजर म्हणून चिडवतील, ते काही नाही, मला क्रिकेट कोचिंग क्लास लावायचंय म्हणजे लावायचंय, असं म्हणत ईशान तिथून जातो. पुराणी म्हणते, काय बाई, या पोराने डोक्यात खूळ घेतलंय. पुढे ईशान हा संयमीला फोन करतो. संयमी घाबरतच म्हणते, काय झालं ईशान, काही प्रॉब्लेम झालाय का? ईशान म्हणतो, काही प्रॉब्लेम झाला नाहीये ग, अगं मला तुझ्याशी बोलायचं होतं. संयमी म्हणते, काय? ईशान म्हणतो की तू एवढे पैसे कमव, एवढे पैसे कमव ना की मला क्रिकेट कोचिंग क्लाससाठी तू पैसे देशील. संयमी म्हणते की आता केवढ्या मोठे बोलतोस तू ईशान, जरा हळू बोल ना, ते ऐकतील. ईशान म्हणतो, अगं ते घरातच नाहीये, त्यामुळेच तर मी तुझ्यासोबत एवढं बिंदासपणे बोलू शकतोय. संयमी म्हणते की हे बघ ईशान, मी आता बिझी आहे जरा, आपण घरी आले ना की मग बोलू, चल ठेवते मी, असं म्हणत संयमी फोन ठेवते. तर ह्यांचं बोलणं ही फुलराणी ऐकते आणि ती मोठ्याने आवाज देते की ईशान. ईशान हा घाबरतो. फुलराणी म्हणते, तू काय बोलत होतास, कुठे गेली संयमीताई? तर ईशान मात्र काहीच बोलत नाही. पुढे ती इराला विचारते की इरा बेबी, कुठे जाते तुझी संयमीताई? इरा म्हणते की मला ना खूप भूक लागली, मला भूक लागली, असं म्हणत ती आत पळते. ईशान पण म्हणतो, मला पण फार भूक लागली, असं म्हणत ईशान पण जातो. फुलराणी म्हणते की काय बाई, ही पोरं काय माझ्यापासून लपवतात ते. तिकडे पुढे संयमी ही भैरवीला फोन करून सांगते की माऊ, अगं ईशान हट्ट करतोय की त्याला आता क्रिकेट कोचिंग क्लास लावायचा आहे. भैरवी म्हणते, काय ईशानला क्रिकेट कोचिंग क्लास लावायचा आहे? संयमी म्हणते, हो ना अगं, तो मॅच जिंकल्यापासून अतिच करायला लागलाय, केवढ्या मोठ्याने माझ्यावरती फोनवर ओरडत होता. भैरवी म्हणते, फोनवरती म्हणजे समा तू कुठे बाहेर आलीस का? संयमी म्हणते की हो अगं, माझं जनरल काम आहे ना म्हणून बाहेर आले. भैरवी म्हणते, बरं ठीक आहे, पण अगं तो तुझ्याकडे का पैसे मागतोय, तुझा काय संबंध? त्यांनी त्याच्या आजोबाकडे पैसे मागायला हवेत ना, तुझ्याकडे कसं काय? बरं जाऊ दे, चल मी पाहते काय होतंय ते, असं म्हणत भैरवी फोन ठेवते. तर संयमी इकडून ओरडत असते की माऊ प्लीज, आता तू काय करू नकोस. पण भैरवीने फोन ठेवलेला असतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.